मराठा समाजानंतर ओबीसी देखील आक्रमक होताना दिसतोय। ओबीसी नेत्यांची आज पत्रकार परिषद आहे। पुढील आंदोलनाच्या दिशेसंदर्भात या पत्रकार परिषदेत माहिती दिली जाणार आहे। आरक्षणाकरता ओबीसी आक्रमक होताना दिसतायत। तर आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। इंधन दरवाढी विरोधात आज शरद पवार यांची राष्ट्रवादी आक्रमक होतीये। नवी मुंबईतल्या सिडको एक्झिबिशन या सेंटर समोर रस्त्यावर एल्गार पुकारला जाणार आहे। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांच्याकडून। आकांक्षा, बरोबर 9 वाजता या आंदोलनाला सुरुवात होईल। कोण कोण या आंदोलनात सहभागी होतंय? नक्कीच नवी मुंबईतील वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरच्या रस्त्याच्या बाहेरच कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या वतीने वाढती महागाई असेल किंवा मग पेट्रोल डिझेल असेल, दरवाढ असेल, या सर्वांच्या अनुषंगाने सर्वसामान्य जनतेच्या ज्वलंत प्रश्नांविरोधात आज आंदोलनाचा एल्गार उभारलेला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या आंदोलनामध्ये सुप्रिया सुळे असतील किंवा मग प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे असतील, जितेंद्र आव्हाड असतील, रोहित पवार असतील, सुरेश म्हात्रे असतील, अशा दिग्गज नेते यांचे खासदार आमदार उपस्थित राहणार आहेत। मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील या ठिकाणी असणार आहेत, त्यामुळे पोलिसांचा फौजफाटा देखील या ठिकाणी असणार आहे। सकाळी 9 वाजल्यापासून हे आंदोलन सुरू होणार आहे। यामध्ये सरकारच्या विरोधात निदर्शने केली जाणार आहेत, सरकारचा विरोध केला जाणार आहे। ज्या पद्धतीने आपण पाहत असतो पेट्रोल डिझेलचे दरवाढ हे वाढतच चाललेले आहेत, त्यासोबत महागाईचा भडका देखील वाढलेला आहे आणि या सर्व गोष्टींचा त्रास हा सर्वसामान्यांना सहन करावा लागतो। त्यामुळे विरोधी पक्ष आता आक्रमक भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षांच्या वतीने कुठेतरी या आंदोलनाचा एल्गार पुकारलेला आहे। आकांक्षा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।